दशे चरित्र केले नारायणे, हे दशे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखिता हे सोंग सारिले या रूपे अनंते, पुढेही बहुत करणे आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, केला नारायणे अवतार, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा, महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं, परब्रह्मलिंग पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दासोका, भजे व्रजे कमंडनम समस्त पापखंडनम, स्वभक्तचित्तरंजनम सदैव नंदनंदनम, सुभिक्षपुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकं, रंगरंगसागरं नमामि कृष्णनागरं, नमामि कृष्णनागरं, करारविन्देन पदारविन्दं, मुखारविन्दे विनिवेशयन्तं, वटस्य पत्रस्य पुटे शयानं, बालं मुकुन्दं मनसा स्मरामि, देवाधिदेवा जगत्त्रया जीवा,
देवाधिदेवा जगत्रय जीवा परियेशी केशवा विनंती माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी मौजे आसोला नागरे तालुका औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली या ठिकाणी चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, त्यामध्ये आज काल्याच्या कीर्तनाची सेवा। मागील 7 दिवसापासून आपण शिवपुराण कथा श्रवण करत आहात। त्याचबरोबर दररोज संध्याकाळी हरिकीर्तन आहे, हरिपाठ आहे, मला वाटतं ज्ञानेश्वरी पारायण सुद्धा चालू आहे। असा हा भक्तीचा संगम विना उभा आहे, 7 दिवस विना उभा आहे आणि हरिपाठ, जागर, काकडा हे सगळं दैनंदिन जे कार्यक्रम आहेत सप्ताहामधले अगदी उत्साहाच्या वातावरणात आज या सप्ताहाची सांगता काल्याच्या रूपानं आज काल्याची सेवा आयोजित केलेली आहे। समस्त ग्रामस्थ मंडळ आसोला नागरे यांना कोटी कोटी धन्यवाद। कारण कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा। देवाला हर्ष उल्लासित करणारी संतती, हर्ष उल्लासित करणारं गाव, देवाला आनंद वाटावा असा सोहळा आयोजित करणारं गाव, त्याचा आनंद माणसांना तर होतो पण देवाला होतो। त्याबद्दल तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद। आज मला वाटते 7 दिवस शिवपुराण कथा आपण श्रवण केली। कथा श्रवण करत असताना सर्वांगाचे कान करून आपण कथा श्रवण केली। भगवान शंकराच्या लीला आपण ऐकल्या। कथा त्रिवेणी संगम, देव, भक्त आणि नाम तेथीचे उत्तम चरणरज वंदिता। जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी नर, गाती ऐकती सादर जे पवित्र हरिकथा। अशी हरिकथा सर्वांना तारून नेणारी असते, म्हणून हरिकथेचा कंटाळा केला नाही पाहिजे। आणि आपल्या गावातील सर्व आबालवृद्धांनी शिवपुराण कथा ऐकली, म्हणून तारू भवसागरीचे ऊंच नीच अधिकारी किंवा कथा ही सर्वांना पावन करत असते। दीन आणि दुर्बळासी सुखरासी हरिकथा, तारू भवसागरीचे ऊंच नीच अधिकारी, सर्वांना तारून नेणारी कथा। आणि त्या सप्ताहामधील आज काल्याची सेवा। आज काल्याच्या सेवेचं मला आमंत्रण ज्यांनी दिलं ते माझ्यावर निरतिशय प्रेम करणारे आमचे दत्तात्रेय खंडूजी नागरे पाटील यांनी या सेवेचं मला निमंत्रण दिलं। आणि आज आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग आला, त्याबद्दल दत्तात्रेय भाऊला, त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला आणि संपूर्ण गावालाच धन्यवाद। आज माझं भाग्य आहे की भगवान श्रीकृष्णाच्या बाललीला वर्णन करण्याचं भाग्य मला प्राप्त झालं, त्याबद्दल सर्वांना कोटी कोटी धन्यवाद। विठ्ठला आजच्या कीर्तनाचे यजमान आहेत दत्तराव खंडेरावजी नागरे व त्यांचे बंधू निरंजन नागरे यांनी महाराज सत्कार करावा।
सप्ताहाची सांगता आपल्या संप्रदायाच्या नियमानुसार काल्यानं होत असते. म्हणून आजच्या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग कालापर प्रकरणातील जगद्गुरु श्री संत तुकोबरायांचा 3 चरणाचा आणि ध्रुवपद बाळ क्रीडेतील अभंगाचं धरून 4 चरणाचा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. आणि या अभंगाद्वारे तुकोबराय भगवान अवतीर्ण का होतात, अवताराचं प्रयोजन काय, हेतू काय, त्याचबरोबर 8वा जो अवतार श्रीकृष्ण रूपानं पृथ्वीवर आला त्या 8व्या अवतारात प्रामुख्यानं देवानं रांगताना आणि गायी चारीत असताना जे चरित्र केलं त्याचा उल्लेख करणारा अभंग आहे. विठ्ठला प्रामुख्यानं दशावतार आपण मानतो. भागवतात 24 अवतार झाले, त्याच्यामध्ये 10 अवतार आपण प्रमुख मानतो. बाकीचे अंश अवतार मत्स्य कूर्म वराह, त्याचबरोबर मत्स्य अवतार, कूर्म अवतार, वराह अवतार, नृसिंह अवतार, वामन अवतार, परशुराम अवतार, राम अवतार, कृष्ण अवतार, बुद्ध अवतार आणि कल्की अवतार असे 10 अवतार वेगवेगळ्या कारणासाठी देवानं घेतलेले आहेत. देव गीतेमध्ये सांगतात की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. म्हणजे देव अनंत भक्त राशी म्हणजे अनंत अवतार घेसी भक्ता कारणे धर्म रक्षवाया अवतार घेसी आपला अवतार घेशी आपुल्या पाळीशी भक्त जना. आपुल्या भक्तासाठी देव अवतार घेत असतो. अवताराची राशी तो हा उभा विटेवर असा देव अनंत अवतारामध्ये नटलेला आहे. पण आपल्याला आज खोलामध्ये जायचं नाही बाकीच्या अवताराच्या. मी जर सर्व अवताराच्या कथा आणि वर्णन करत बसलो तर आपल्या अवताराचं वर्णन होणार नाही. म्हणून सर्व अवताराला फाटा देऊन फक्त 8वा अवतार जो वसुदेव देवकीच्या पोटी देवानं घेतला तो म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा. विठ्ठला श्रावण वद्य अष्टमीला रात्री 12 वाजता मंद मंद पाऊस सुरू आहे. विजांचा कडकडाट आहे, ढगांचा गडगडाट आहे. सर्व लोक निराशेच्या अंधकारात आहेत. कंस, कालैवन, जरासंध यासारखे मोठे मोठे दैत्य पृथ्वीवर माजलेले आहेत. सर्व जणांना दैत्यांनी त्रास दिलेला आहे. म्हणून या दैत्यांचा त्रास जेव्हा झाला तेव्हा गारहाने सुरवर सांगू आले. सगळेजण म्हणले खूप त्रास व्हायलाय, पृथ्वीवरील दैत्य मातले ते फार. गारहाने सुरवर सांगू आले आणि धरणीशी झाले ओझे त्यांचे. देवाला सुद्धा पृथ्वीला सुद्धा पाप्यांचं ओझं होत असतं, राक्षसांचं ओझं होत असतं. मग ह्या सर्व दुष्टांचा संहार करण्यासाठी देवाला अवतीर्ण व्हावं लागतं आणि साधूंना भेट देण्यासाठी देव अवतीर्ण होतात. या अवताराचे 2 हेतू देवानं 4थ्या अध्यायात सांगितलेले आहेत. मी जेने जेने अवसरे जे जे होऊनी अवतरे ते समस्तही स्मरे धनुर्धरा. प्रत्येक अवतारात मी वेगवेगळं कार्य केलेलं आहे. आता 8वा अवतार जो माझा झाला होता तो मुद्दामच
देवकीच्या गर्भा येईल नारायण, रक्षील ब्राह्मण गायी भक्त. या दैत्याच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी पृथ्वी गायीच्या रूपानं ब्रह्मदेवाकडे गेली. ब्रह्मदेवानं सांगितलं, तुम्ही क्षीराब्दीला जा, क्षीरसागरामध्ये शेषशायी विष्णू भगवान आहेत. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगन सदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. भगवान विष्णूची स्तुती करा आणि विष्णूची स्तुती करून त्यांना अवतार घेण्यासाठी जागृत करा. आता वास्तविक देवाला माहीतच असतं, पण रिपोर्ट केल्याशिवाय पुढे सुद्धा ऍक्शन होत नाही. आपली फाईल पुढे गेल्याशिवाय त्याच्यावर प्रोसिजर पूर्ण होत नाही. तसं सर्वजण विष्णूकडे गेले. देवानं सांगितलं, तळमळ मानसी करू नका, देवकीच्या गर्भा येईल नारायण. मी स्वतः अवतार घेणार आहे. तुम्ही आपापल्या घरी स्वस्थानी जा आणि निश्चिंत राहा. मी आलो की तुम्हाला पुन्हा चिंता राहणार नाही. मी आल्यानंतर पृथ्वीवर एकही दैत्य ठेवणार नाही. विठाला मग श्रावण वद्य अष्टमीला, त्याच्या अगोदर जेव्हा देवकीचं आणि वसुदेवाचं लग्न होतं, कंसाची बहीण देवकी आता स्वतःच्या बहिणीच्या लग्नातच विघ्न ओढवलं आणि आकाशवाणी झाली की तुझ्या बहिणीचाच 8वा मुलगा तुला मारून टाकणार आहे. मग कंस म्हणला, बहिणीचं लग्न तरी कशाला होऊ द्यायचं, बहिणीलाच मारून टाकू. म्हणून देवनिया खडग माराया धावला, पण हात तो धरला वसुदेवे. वसुदेवानं हात धरला आणि सांगितलं, आताच मारायची गरज नाही, तुम्ही आम्हाला जी शिक्षा द्याल ती मान्य आहे, परंतु आणखी लेकरच जन्माला आले नाही, त्याच्यानंतर 8वा अवतार होईल, नंतर तुझा मृत्यू असेल कंसा, तोपर्यंत काय अडचण आहे. मग वसुदेव मध्ये आले आणि विघ्न टळलं. टळल्यानंतर मग देवकीला आणि वसुदेवाला तुरुंगात ठेवलं. मी हे फास्ट का घेतोय, कारण आपल्याला पुढचं चरित्र सांगायचं. हे चरित्र सांगायला संतांची बंदी आहे. कशी ते सांगतो, कारण संतांनी आपल्याला सांगितले की काल्यामध्ये चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. पण मी मथुरेतलं सांगतोय, कारण पार्श्वभूमी सांगितल्याशिवाय तुम्हाला गोकुळात जाता येणार नाही. देव मथुरेतूनच कसे गोकुळाकडे गेले, मग त्याच्या पुढचं चरित्र मी तुम्हाला सांगणार आहे. मग चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. देवानं जे गोकुळात चरित्र केलं तेच आपण आज सांगणार आहोत, कारण दिलेल्या वेळेमध्ये तेवढंच चरित्र होणार नाही, बाकी विषय मी घेणार नाही. फक्त भगवान श्रीकृष्णाचं चरित्र, तेही रांगत असताना आणि गोधने राखत असताना एवढंच चरित्र होईल. त्यानंतर काल्याची सेवा समाप्त होईल. विठ्ठला कुठपर्यंत आलं होतं, देवकीला तुरुंगात ठेवलं, वसुदेवाला 6 मुलं मारून टाकली. 6ही मारित दुराचारी, 6 मुलं मारले देवकीचे. 7वा जो गर्भ आहे ते कुणालाही न कळता देवानं योग मायेनं रोहिणीच्या गर्भात, रोहिणी उदरात नेऊन घातला. तो बलरामाचा अवतार होता, बलरामाचा अवतार. आणि तो रोहिणीच्या उदरात सुखरूप वाढत असताना पुन्हा 8वा अवतार झाल्यावर मध्यरात्री 12 वाजता श्रावण वद्य अष्टमीला, आता तुरुंगाचे दार बंद आहेत, रक्षपाळ जागृत आहेत, खडा पहार आहे रक्षपाळांचा, आणि पायामध्ये बेड आहेत. अशा अवस्थेमध्ये देव प्रकट झाले. वास्तविक देव स्वतःच उत्पन्न होतो, स्वतःच वाढतो. आपण पण त्याला अवताराला आला म्हणतो, जन्माला आला म्हणतो, परंतु देव हा अज आहे. त्याला जन्मही नाही, मृत्यूही नाही, तो अनंत आहे आणि अज आहे. म्हणजे या सृष्टीच्या आधीही तो होता, आताही आहे ना अंतकाळीही असणार आहे. प्रलय काळी म्हणजे गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम श्रुत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजम अव्ययम. असा देव जो या जगाचा चालक आहे, त्वमस्य विश्वस्य परम निधानम, म्हणजे या जगाचा मालक अवतीर्ण झाला. अवतीर्ण झाल्यावर सांगितलं देवानं, आता घाबरू नका, मी आलोय ना. त्रैलोक्यात जो न माय त्यासी बंधन करील काय. या बेड्या वगैरे तुटून पडल्या, पायीची बंधने गळती आणि तुरुंगाचे दार आपोआप उघडले. मनसी रक्षपाळ ते म्या मोहिले सकळ. आणि मग वसुदेवाला सांगितलं, आता मला इथे ठेवू नको, जितक्या लवकर होईल
देवानं वसुदेवाला सांगितलं, काय सांगितलं? देवानं सांगितलं की नंदाच्या घराला मजने गोकुळाला, माया उपजली तेथे मज ठेवे आणि येथे. दोन कामं सांगितले देवानं, म्हणजे फिरविली दोन्ही, कन्या आणि चक्रपाणी, दोघांची आदला बदली केली. कशी ते सांगतो. वसुदेवानं कृष्णाला टोपल्यात घेतले, बाळ सगुण गुणाचे ताने घे, बाळ दिसते गोजीरवाने घे. एवढं छोटं बाळ आहे. आता देवकीचं हृदय शेवटी कसं आहे, आईचं हृदय आईच जाणते. आईला वाटायला लागलं एवढासा माझा कृष्ण, 6 मुलं कंसानं मारलेत, 7वा सुखरूप आहे, 8वा सुद्धा सुखरूप राहावा ही आईची इच्छा आहे. आणि देवानं सांगितले की आई तू निश्चिंत राहा, आता मी आल्यानंतर तुमचे कुठलेही बंधन राहणार नाही, तुम्हालाच मी या बंधनातून सोडवणार आहे. हा विश्वास देवानं दिल्यानंतर एका टोपलीमध्ये वसुदेवानं देवाला घेतलेलं आहे. छोटंसं रूप, देवाचं लावण्य रूपडे हे तेज पुंजाळ राशी, असं वर्णन तुकोबरायांनी केलं. मग असं साजिर गोजिर सगुण रूप देवाचं पाहण्यासाठी योगी हजारो वर्ष तपश्चर्या करतात. ते रूप प्रगट झालेलं आहे. आणि असा देव वसुदेवानं डोक्यावर टोपलीत घेतलेला आहे, शेषानं छाया धरलेली आहे. मंद मंद पाऊस पडत यमुनेला अचाट पूर चढलेला आहे. आता हे तुमचं गाव आहे मथुरा, आणि समजा बाजूला मध्ये एक नदी आहे आणि त्याच्या पलीकडचं गाव आहे गोकुळ. आता यमुना नदी पार करून गोकुळात जायचे, मोठी अडचण होती. परंतु पिता वसुदेव आपल्या धैर्यानं मुलाला घेऊन निघालेले आहेत. जात असताना यमुना नदीला अचाट पूर आहे, परंतु वसुदेवानं न घाबरता यमुनेमध्ये प्रवेश केला. जसं जसं यमुनेमध्ये वसुदेव जाऊ लागले तसं तसं तर यमुनेला जास्तच पूर येऊ लागला. त्याचं कारण होतं, यमुनेला सुद्धा टोपलीतल्या बाळाचं म्हणजे परब्रह्माचं देवाचं दर्शन घ्यायचं होतं. मग देवाच्या दर्शनाची इच्छा यमुनेला सुद्धा होती, ती देवानं पूर्ण केली. पूर चढला अचाट, पूर चढला अचाट, त्यासी लाविला अंगुष्ठ. पायाचा अंगठा लावून यमुनेला दर्शन दिलं. यमुना धन्य झाली, यमुना धन्य झाली. यमुनेला बरंच सांगायचं होतं देवाला, पण देवानं सांगितलं थोडं मोठं झाल्यानंतर तुझ्या पोटात जे आहे ते मला समजलं. कालिंदीचे हृदय शल्य फेडिले. तिला सांगायचं होतं की माझ्या एका बेटामध्ये कालिया नागानं वस्ती केलेली आहे आणि सगळं पाणी विषारी करून टाकलेलं आहे. देवा तेवढी अडचण आहे माझी, ती दूर कर, हे तिला त्यावेळेस सांगायचं होतं. देवानं मनोमन ओळखलं, कारण न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वी विश्वंभर परिहारची न लगे. देवाला सांगायची गरज नाही, आपण मनोरथ जरी केलं तरी देव ओळखतो. मुंगीच्या मनातलं सुद्धा देवाला कळत असतं. म्हणजे इतका तो चतुरा तू शिरोमणी, असा देव. आता वसुदेवानं यमुना ओलांडली. आता संतांनी आपल्याला परवानगी दिली. यमुना ओलांडून नंद हा एक राजा आहे गोकुळातला, आणि त्याची पत्नी यशोदा. आता देवकीने वाहिला म्हणजे देवकीनं उदरात वाहिला, देवकीच्या पोटात जन्म झाला. परंतु वसुदेव देवकीने वाहिला आणि नंद यशोदेने पाळिला.
आणि पांडवांचा बंदीजन होऊन राहिला. देव एका ठिकाणी कुणाच्याच जवळ राहिला नाही. देवाला आई वडील सुद्धा दोन दोन झाले, जन्मदाते आई वडील आणि पालन पोषण करणारे नंद यशोदा. पण कुणालाच कुणाचा मेळ लागू दिला नाही. त्यालाच म्हणायचं भगवान श्रीकृष्ण विठ्ठला. सर्वजण झोपेत आहेत, कुणालाच खबर नाही. वसुदेव देवाला घेऊन गेलेले आहेत आणि नंद आणि यशोदेला त्यांच्या तिथं माया उपजलेली आहे. त्या मायेला घेऊन वसुदेव आले आणि त्या ठिकाणी देवाला ठेवलं. आता कृष्ण गोकुळी जन्मला. आता कृष्ण गोकुळात जन्म झाला. कुणाचा? आता वास्तविक कृष्ण कुठं जन्मला? खरं जर बोललं तर कृष्ण मथुरेत जन्मलाय, पण संतांनी वर्णन केले कृष्ण गोकुळी जन्म. कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा चळकाप सुटला, होता कृष्णाचा अवतार, आनंद करीती घरोघर. पहाट झाली की सगळीकडे बातमी पसरली, नंद यशोदेला मुलगा झाला, नंद यशोदेला मुलगा झाला. सकाळी सकाळी गवळण सांगे गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. देवानं पात्रच बदलून टाकला. आता पुत्र कुणाला झाला? यशोदेला. नंद यशोदेला मुलगा झाला. गोकुळात एकच बातमी पसरली, कृष्ण कुणाचा? नंद यशोदेचा. एवढीच बातमी पसरली, सगळीकडे आनंद झाला. मला सांगा, ज्याच्या घरी देव आला त्याचं भाग्य किती असेल? नंदाचं भाग्य आहे, यशोदेचं भाग्य आहे. नव्हे नव्हे, संपूर्ण गोकुळच भाग्यवान आहे. विठ्ठला विठ्ठला. आनंद करीती घरोघर, प्रेमे आनंदे नाचती, गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणे, बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. सगळीकडे आनंद झालाय. कशाचा आनंद झालाय? कृष्णाच्या जन्माचा. कृष्ण नंद यशोदेच्या घरी, यशोदेला मुलगा झाला, यशोदेला मुलगा झाला. सगळ्या गावामध्ये आनंद झालेला आहे. आणि तो आनंद सर्वांनी गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणे या रूपानं बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. सर्वांना आनंद झालाय आणि त्यांची चर्चा चालू आहे. कुणाची? एकमेकीची, गवळणीची. अगं, मी एक नवल पाहिलं, परब्रह्म निष्काम तो हा गवळिया घरी, वाक्या वाळे अंधू कृष्ण नवनीत चोरी. एक दुसरीला म्हणते निष्काम, त्याचबरोबर निर्गुण निराकार परब्रह्म यशोदेच्या अंगणात सगुण साकार होऊन खेळताना मी पाहिलं, अशी दुसरी गवळण म्हणते. ती म्हणते ही बातमी खरी आहे का? ती म्हणते चल जाऊन पाहू. मग सगळ्या जणी यशोदेच्या अंगणात जमा झाल्या तर खरोखर
निर्गुण निराकार परमात्मा सगुण साकार होऊन यशोदेच्या नंदाच्या अंगणात खेळत आहे. म्हणून संतांनी वर्णन केलं की हा कृष्ण जो योगियांना दुर्लभ आहे, योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी, पाहता पाहता मना न पुरे धनी. एवढा आता सावळे परब्रह्म आवडे या जीवा, मने मन राणी व्हा घर केले. यशोदेच्या अंगणापुढे गर्दी जमली. जिनं पाहिली या वेद लावे, ती देहभान विसरून गेल्या. सर्व गोकुळातल्या गोपिका, सर्व आबाल वृद्धांना आनंद झाला, कारण आज भगवान कृष्णाचा जन्म झाला. विठ्ठला. संतांनी असं वर्णन केलं की गोकुळ म्हणजेच हे शरीर आहे. गो म्हणजे इंद्रिय आणि कुळ म्हणजे इंद्रियाचा समूह. आता आपलं शरीरात जेवढे इंद्रिय आहेत, या इंद्रियाचा समूह, आणि या शरीरातच कृष्ण जन्म केला पाहिजे. तो खरा कृष्ण जन्म आहे. केवळ आपण हाती घोडा पालकी जय कन्हैया लाल की हे म्हणतो, आपल्याला आनंद होतो, ठीक आहे, पण त्याच्या पुढे जाऊन संतांना अपेक्षित आहे की मनात कृष्णाचा जन्म झाला पाहिजे. म्हणून प्रत्येकाच्या इंद्रियामध्ये, गोकुळामध्ये, आपल्या शरीरामध्येच कृष्ण जन्म करायचा. आणि आपलं गाव सुद्धा गोकुळासारखं झालं पाहिजे. कुणीही म्हणलं पाहिजे आसोला नागरे म्हणजे गोकुळासारखं गाव आहे. काय घर आहे गोकुळासारखं, काय गाव आहे गोकुळासारखं. सगळीकडे आनंद. कसा आनंद होता गोकुळात, ऐका वर्णन केले संतांनी. चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी, प्रवेश भितरी केला देवे. देव आल्यावर त्या गावाची चिंता पळून गेली. तुझी संगती झाली आमुची निश्चिंती, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. जे पाहिलं नाही ते भोगायला मिळालं गोकुळातल्या लोकांना. म्हणून कृष्ण जन्म हा मनामनात झाला पाहिजे. तो झाला की दुःख दारिद्र्यास त्रास आला. देव गोकुळात आल्यावर तिथं दैन्य दारिद्र्यास घरोघरी झाला. वा वा. गोकुळाचं वर्णन आहे. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दैन्य दारिद्र्यास त्रास आला. दैन्य दारिद्र्य आम्हा न येती जवळी. एकाच्याही घरात दैन्य दारिद्र्य राहिलं नाही. देव जिथं आला सुजलाम सुफलाम गोकुळ झालं. आणि मग हा आनंद साजरा करण्यासाठी गवळणी एकमेकीकडे येऊ लागल्या, कृष्णाचं रूप पाहू लागल्या आणि देहभान विसरून जाऊ लागल्या. आता देव होतेच किती अवस्थेत, अबोध बाललीला आहे त्या देवाच्या, पुन्हा कौमार्य लीला, पुन्हा प्रौढ लीला. एवढ्या देवांच्या लीला आहेत. मग काला म्हणजेच लीला, लक्षात घ्या. काला म्हणजे देवाच्या लीला. काला म्हणजे दुसरा अर्थ आहे प्रसाद. हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने, प्रेमे मोहिला साधने, एकमेका देवमुखी सुखे घालू कुंभरी, असा काला आहे. काल्याचा अर्थ दुसरा एक केलाय संतांनी, काला म्हणजे मिलन. आता इथं काय झालं, कृष्णाचं आणि गोकुळातल्या सर्व लोकांचं मिलन झालं. जे अनंत जन्म आपण वाट पाहतो की एकदा तरी मला देवाची भेट व्हावी, ही सगळी भक्ती, हा सगळा खटाटोप कशासाठी आहे? एका तरी जन्मात मला देवानं आपलं म्हणावं आणि मी त्याचा भक्त व्हावा. तू भक्त मी देव ऐशे करी. आणि ती स्थिती आता एवढ्या वर्षानंतर गोकुळातल्या लोकांना जर आली असेल तर किती आनंद झाला असेल. अहो इथं 10-12 वर्षाला एखाद्या बाईला मुलगा झाला तर ती गावात सगळ्या साखर वाटते की नाही? तिचा साधा हाडा मासाचा मुलगा आहे, हे तर जगाचा बाप आहे, जगाचा मालक अवतीर्ण झालाय, म्हणलं आनंद काही कमी असेल का? विठ्ठला.
म्हणून काला म्हणजे मिलन. आता कुणाकुणाचं मिलन थोडक्यात लक्षात घ्या, म्हणजे पुढचा प्रसंग वर्णन करायला मी मोकळा. पुन्हा काला शब्दाचा अर्थ आहे मिलन, जीव ब्रह्म ऐक्य साधन. हे आता थोडंसं तुम्हाला वेदांतातून सांगतो. जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य म्हणजे तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला, किंवा मी आणि तू वेगळे नाहीत देवा, आपल्यात अभेद आहे, फक्त आम्ही भक्त आहेत, तू देव आहेस. अभेदुनी भेदू राखी येला अंगी आणि वाढावया जगी प्रेम सुख. मी तू पणाची झाली बोळवण. आता मी आणि तू नकोच, आपल्यामध्ये भेद नको, एकची घोंगडी पांघरू हरी. आपल्या घोंगड्या अगोदर वेगवेगळ्या होत्या. कशा होत्या सांगतो. देवानं आपल्याला दिलेली घोंगडी कशी आहे. छान आवाज आहे. मला सांगा कशी घोंगडी होती कान्होबाची, आपली कशी, घोंगडी कोणती, हे रूपक आहे. कसं आहे, देवाकडे कशी घोंगडी आहे का. स्वगत सच्चिदानंद मिळवणी शुद्ध सत्वगुणे विनली रे. नीट परत आहे का. स्वगत सच्चिदानंद मिळवणी शुद्ध सत्वगुणे विनली रे. षडगुण ऐश्वर्य, षडगुण गोंडे ऐश्वर्य तुझं श्याम सुंदरा शोभली रे. तुझी षडगुण ऐश्वर्य संपन्न घोंगडी आहे देवा, स्वगत सच्चिदानंदानं विणलेली आहे. आणि आमची कशी आहे, पंच विषयानं विणलेली आहे. आणि नवा ठाई फाटून गेली ती तो आम्हा दिदली रे. नवद्वारे पुरे देही, आम्हाला 9 ठिकाणी फाटकं घोंगड दिलंस देवा, आणि तुझं घोंगड चांगलं. म्हणून कान्होबा तुझी घोंगडी चांगली आणि आम्हाशी का दिली वांगली रे. मग असा भेद आम्हाला आता ठेवायचा नाही देवा. म्हणून मी तू पण जाऊ दे दुरी, आणि आता एकची घोंगडी पांघरू हरी. आता मी देव आणि तू भक्त असंही नको देवा. आता आपल्या दोघातला अभेद, अभेद म्हणजे अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप सर्वत्र सर्वेंद्रियानाम सदा मे समत्वम न मुक्तिर्न बंध. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. आपल्यातले आता भेद नष्ट करायचा, त्यालाच म्हणायचं काला. म्हणून काला हा आपल्यासाठी आहे. काला देवानं दिला गोपाळांना, काला देवानं गोपाळांना दिला, तो आपल्यालाही मिळाला पाहिजे. आणि तो पृथ्वीतल्या या मृत्यू लोकातच आहे. वैकुंठी तो ना ऐसे नाही कवळ काही काल्याचे. तिथं नाही वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. वैकुंठात तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेष हा लाभ संत संगे. इथं संताच्या संगतीतच काला घ्यावा लागतो. म्हणून आपण सर्वजण भाग्यवान. विठ्ठला आपल्यालाही सर्वांना आज हा काला घ्यायचा. काला म्हणजे दुसरा अर्थ आहे प्रसाद. प्रसाद देतो पंढरीनाथ, घ्या रे दही भात. आम्हा देतो पंढरीनाथ, किंवा भानुदास गीती गात. प्रसाद देतो पंढरीनाथ, हा एक प्रसाद झाला. काला म्हणजे प्रसाद. आपण सहजच म्हणतो ना, आम्ही काल्याचा प्रसाद नाही, कालाच प्रसाद. काल्याचा प्रसाद नाही, कालाच प्रसाद आहे. आणि प्रसाद असतो प्रसन्नता. प्रसादे सर्व दुःखानाम आणि रशोपजायते. प्रसाद घेतला की प्रसन्नता येते. म्हणून तो प्रसाद जो गोपाळांना मिळाला तोच आज आपल्याला सुद्धा पुढच्या चरित्रात घ्यायचा आहे. पण तत्पूर्वी तुकोबराय म्हणतात की या देवानं आता देवाचा जन्म झाल्यावर जे चरित्र रांगताना आणि गोधने राखताना केलं ते आपल्याला पाहायचंय. अभंगाचं पहिलं
तुमच्या वेळेकडे बघून मी थोडं फास्ट घेतलंय बरं. असं नाही की मला हळू म्हणजे स्लो पण गाडी चालवता येते, पण कसं आहे वेळेनुसार थोडी स्पीड वाढवावी लागते आणि ती गरजेची असते. कारण वर ऊन आहे, एवढ्या उन्हात आपण बसलात हेच मोठं भाग्य आहे. आणि हे आपलं तप आहे. तपो द्वंद्व सहनाम, चांगल्या कार्यासाठी झिजणं आणि अडचणी सहन करणं, चांगल्या कार्यासाठी, देवाच्या कामासाठी, त्यालाच तप म्हणायचं. हे तुमचं आता 2 तास मांडी घालून बसणं हे सगळ्यांचं तप आहे. इथं 2 तास उभा राहणं तुमचं सुद्धा तप आहे. आणि महाराज बी 2 तासाच्या आधी कीर्तन सोडणारा नाही. विठ्ठला अहो, देवाच्या कार्यासाठी एकत्र येणं आणि झिजणं हेच प्रभू कार्य आहे. नाम चिंतनात देह जावा, चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, सकळ मंगळ मंगळाचे, किंवा काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. असा काळ आपला चिंतनात गेला पाहिजे. आणि चिंतनाच्या बाजूला जेवढाही काळ गेला तेवढा वाया गेला. येते अवघे वाया गेले दिसती सायास, तुका म्हणे नास दिशे झाल्या वेचाचा. मागे जे आयुष्य गेलं संसारामध्ये 12 कुटाण्यात, ते सगळं आयुष्य जमेमध्ये येत नाही. कथेच्या वेळेत जेवढा काळ गेला तेवढा काळ चित्रगुप्तानं लिहून ठेवलेला असेल. ते पुण्य रूपानं तुम्हाला कधी ना कधी फळ देतो, याच्यावर विश्वास पाहिजे. विठ्ठला आपला काल्याचा प्रसंग चालू आहे. त्याच्यामध्ये तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणात म्हणतात की एदशे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखीत आहे. रांगताना आणि गोधन म्हणजे गायी राखत असताना जे चरित्र केलं ते चरित्र आता आपल्याला पाहायचे. आपण आलो होतो कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टाचळ काप सुटला इथपर्यंत, आणि सगळ्या गवळणी जमा झालेल्या आहेत इथपर्यंत आपण आलो होतो. आता त्याच्या पुढचा भाग तुकोबारायांना आपल्याला परवानगी दिल्यामुळं घ्यायचा आहे. रांगत असतानाच देवानं काय सुरू केलं? रांगत रंगनी चोरीत लोणी, धरती गवळ देती गारा, रांगणारं बाळ अवस्था कोणती? एकदम बाल अवस्था आहे. ज्या अवस्थेत अबोध म्हणजे बालकाला काही समजत नाही, अशा अवस्थेतलं ए दशे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखीत आहे. आता रांगत असतानाच रांगत रंगणी चोरीत लोणी, धावणी धरिती गवळणी, बांधिती चरणी देती गाराणी, यशोदे साजनी, दही दूध पुढे का कमाल बक्षुनी, नवल केले साजनी, कृष्ण आयवा आयवा. असं वर्णन अनेक प्रकारानं देवानं आता लहानपणी काय केलं? रांगत असताना लोणी चोरायला सुरुवात केली. आता देवाच्या घरी 9,000 गाई, नंदाच्या घरी, तरी सुद्धा यशोदेला वाटत होतं लोणी चोरण्याची, दही दूध चोरण्याची गरज आहे का कृष्णाला? तरी सुद्धा देव चोऱ्या करतो. अहो, देव ऐसा पुराण प्रसिद्ध चोर आणि केशव नामयाचा दाता, असा पुराण प्रसिद्ध चोर केशव नाम्याचा दातार आहे. असा देव की जन चित्त चोरी येले नंदाच्या नंदने, तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. विठ्ठला
चरित्र रंगात आल्याबरोबर बाबांचं आगमन झालेलं आहे. आम्ही धन्य झालो. आणि समस्त गावकरी मंडळी संतांच्या येण्यानं आपलं गाव पवित्र होत असतं. कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवतीचं येणं. संपूर्ण पृथ्वी जर कुणामुळं पुनीत होत असेल ते आपल्यासारख्या संतांमुळं पुनीत होते. देव सुद्धा त्यांचे चरणरज वंदितो. असे संत या पृथ्वीला पवित्र करत असतात. विठ्ठला देवाचं चरित्र सुरू आहे. रांगत असतानाच देवानं चोऱ्या चालू केलेल्या आहे. कोणत्या प्रकारच्या चोऱ्या केल्या? आपल्याला दिसणाऱ्या ह्या लौकिक चोऱ्या आहेत, पण देव साधारण चोऱ्या, नासक्या वस्तूच्या चोऱ्या करीत नाहीत. नंदाच्या नंदने तुका मने येणे गरुड ध्वजे. चित्ताची चोरी केली. हरिने माझे हरिले चित्त भारवित्त विसरले. आता कैशी जाऊ घरा नोहे बरा लौकिक. आत हरी बाहेर हरीन. हरीने घरी कोंडिले. हरीने कामा घातला चिरा वित्तवरा मुकविले. अशी अवस्था केली देवानं. सगळ्यांचं चित्त चोरून घेतलं. एके ठिकाणी तुकोबराय सुद्धा म्हणतात, चित्त घेऊन या तू काय देशी ऐसे मजपासी संगादी. देवा मी माझं तुला चित्त देतो, कारण मला माहित झाले की तू चित्ताची चोरी करतोस. आणि एकदा माणसाचं चित्त चोरलं की बाकी हे मड म्हणजे हा देह दुसरीकडे कुठं जरी फिरला तरी उपयोग नाही. त्याचं चित्त कुठं आहे ह्याला महत्व आहे. घार जरी आकाशात असली तर चित्त कुठं आहे ह्याला महत्व आहे. आणि मी बाजारात जरी असलो चित्त देवाकडे असलं तरी मला परमार्थ घडतो. आणि मी परमार्थात आहे पण माझं चित्त घरी आहे तर मात्र परमार्थ घडत नाही. म्हणून चित्ताला किंमत आहे. चित्तच देवाला द्यावं लागतं. नाम तुमचे वर्णावे गुण अखंड मुक्ती तुझे पाय डोळा रूपाचे मला स्वर नाही पण मला तुमचा कळतो. विठाला विठाला जसं जमल तसं. राग कला नाही जानत तू का गिरीधर लाल तो भाव का भूका. फारच मी पोट तिडकीनं म्हणलं पाहिजे, गायन केलं पाहिजे असं काही नाही. दिदला सुस्वर नाही देवे नाही तयावी न भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण. ही थोडीशी सूट दिलेली आहे. पण भजन जर स्वरात असेल तर आनंद वाटतो. आपण प्रयत्न करायला पाहिजे. आपली सूट जरी दिलेली असली, काही गोष्टीतून थोडी सूट दिलेली असते आपल्याला, स्वराला सूट आहे. विठ्ठला आपलं काय चालू होतं आता गवळणी यायल्यात एक एक. प्रत्येकाच्या घरात देवानं आता गोपाळांना गोळा करायला चालू केला. आता देव आला की शांत बसत नाही, उचापाती करतो. ह्याचं त्याला त्याचं ह्याला त्याचं ह्याला. कारण ऐसा हा लाघवी माया सूत्रधारी एकटाच आहे पण सगळ्या जगाला नाचवतो. आपल्या वेगवेगळ्या लीलानं आज संपूर्ण जगाला धारण करतो तो. आणि त्याला अगोदर एकट्याला करमत नव्हतं म्हणून तर हे जग निर्माण केलं. न एकाकी रमते एकलेन कंठेची म्हणून येणे निर्माण केली 14 भुवने. चंद्र सूर्य तारांगणे आणि पुढे काय पंचमहाभूते भौतिके भिन्ने भिन्ने असं निळोबरायनं वर्णन केलेलं आहे.
म्हणजे देवाला एकट्याला करमत नव्हतं म्हणून हे पसारा निर्माण केला. म्हणजे मन रमतंय जरा. तर आपण म्हणतो ना एखाद्याला ह्याचं लग्न करून टाका, म्हणजे हा अडकून बसतो आणि संसारात रमतो. मग संसारात रमला की देवाला विसरतो. मग इथंच आपली तोया फाटा झाला बाधिकेचा. म्हणून देवाकडे चित्त असल्यावर खुशाल सुखानं संसार करा, पण चित्त देवाकडे राहू द्या. विठ्ठला. चला थोडं फास्ट घेतो आता, कारण देवानं सगळ्या गोपाळांना जमा केलंय. आता देव थोडे मोठे झाले, जमा केल्यावर देव म्हणायला लागले, या आलं तरी या रे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. सगळे लेकरं बारके बारके बघितले, सगळे काडी पैलवान, एक सुद्धा बॉडी पैलवान नाही. देव म्हणले हे कशामुळे व्हायले? म्हणले सगळ्या गवळणी आपलं दही दूध घेऊन मथुरेला विकायला चालल्यात आणि घरी लेकराला सुद्धा खायला दही दूध ठेवणार, ह्याच्यामुळे ह्या तब्येती अशा झाल्या. म्हणले देव म्हणले असं आहे का? आजपासून मथुरेची वाट अडवायची. गवळणी निघाल्या की आपण वाट अडवायची, दही दूध लोणी खायचं. तुम्ही माझ्या मागे नुसतं चला, या आलं तरी या रे लागे, अवघे माझ्या मागे मागे, मग आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोवरी. फक्त हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला, तुका म्हणे सांडा घाटे आणि तेने नका भरू पोटे. चला तुम्हाला मी दही दूध तूप देतो, चांगलं उच्च प्रतीचे भोग देतो, जे भोग तुम्हाला कधी मिळाले नाहीत, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. मग देवानं गोपाळांना घेतलं आणि देवाची एक टीमच तयार झाली सगळ्या गोपाळांची. त्याच्यामध्ये सुदामा, वाकड्या, बोबड्या, पेंद्या सगळेजण देवाच्या सोबत जायचे. आता एवढं मिळू लागल्यास मुलांना तर तेवढंच पाहिजे. चॉकलेटचा मोह लेकरांना सुटत नाही. एवढं चांगलं चांगलं मिळू लागले, जे कधीच मिळालं नाही ते देवाच्या संगतीत त्यांना मिळालं. म्हणून ते म्हणतात, काना तुझी संगती झाली आमुची निश्चिंती, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. पण गवळणीचा मात्र शिमगा चालू झाला. गवळणी म्हणायला लागल्या, चला सगळ्याजण मिळून यशोदेकडे जाऊ. का? अहो गारानं कुणाला तरी सांगावं लागेल ना, बाई तुझ्या पोरानं गावात सगळा उत्पाद, आम्ही तर चांगलं चांगलं म्हणत होतो, पण तुझं बाळ काही चांगलं नाही, तुझे तुला गोड वाटत असत. सगळ्या गारानं घेऊन यशोदेकडे आल्यात. यशोदेला म्हणायचं, आवरी आवरी आपुला काना, नाशी येल्या आमुच्या सुना. यानं काहीच नीट ठेवलं नाही. काय केलं? पाहती गवळणी तवती पालती दुधानी, म्हणती नंदाच्या पोरे आजी चोरी केली खरे. ह्याच्याशिवाय तयाविन नाशी नव्हे दुसरी यायची. ही चोरी कुणं केली? अहो ही चोरी कृष्णानंच केली आणि त्याच्या गोपाळानंच केली. मग यशोदा म्हणली, तुम्ही पुराव्यासहित माझ्याकडे या. असं येऊ नका. कसं या? पुराव्यासहित. अगं पुरावे काय द्यायचे? रात्री आला चक्रपाणी, खाऊनी दही दूध तुपलोनी, फोडली अवघी विरजनी बाई तुझी या कृष्णे. आणि काय पुरावे? परवा आला आमुचे घरा, दारी निजला होता म्हातारा, घेऊनी काकाचा हो डेरा, फोडीला सैरा तयावरी. अगं काल परवा म्हातार झोपलं होतं, त्याच्या अंगावर ताकाचा डेरा फोडला. खाऊन ते खाऊन आणि पुन्हा आम्हालाच त्रास आहे तुझ्या पोराचा. बरं आणखी काय त्रास आहे? दाढी वेणीचं बंधन. म्हणले हे काय म्हणजे त्रास कमी आहे का तुझ्या लेकराचा? नवऱ्याची दाढी बायकोच्या वेणीला बांधतोय म्हणले. बायकोची वेणी आणि नवऱ्याची दाढी, आणि अशी गाठ बांधली की गाठ बाई कोणाशी सुटेना. आता दोघही नवरा बायको सकाळी उठून पाहिलेत तर दाढी वेणीची गाठ कुणालाच सुटेना. असले कुटाने तुझ्या लेकराचे आहेत. हे घराने कोण सांगू लागलं? गवळणी सांगती गारानी यशोदेशी, दही दूध खाऊनी पळूनी जातो ऋषिकेशी. पकडायला गेलं तर सापडत नाही. नवीन नवीनच चित्रपट दाखवतो. एक गवळण म्हणजे आता ये माझ्या घरी रात्रभर पहारा देते. देव म्हणले उद्या तुझ्या घरी. मधून जाऊन देवानं मधून
कडी वाजवली. कडी वाजवल्यावर ही बाहेर घाबरली, म्हणली मी तर दारालाच उभी आहे, हा मध्ये कुठून गेला? तर देव कुणीकुणही मध्ये जाऊ लागला आणि सिंके अविद्येचे तोडिले, कुलूप मायेचे मोडिले, कवाड भ्रांतीचे उघडिले बाई तुझी आकृष्टी. ह्यानं काय केलं म्हणले, येणे ओ माझे कवाड उघडिले. कोणतं कवाड उघडिलं? माझ्या डोक्यात एक भ्रांती होती म्हणले. आपल्या सगळ्यांच्या डोक्यात भ्रांती आहे, भास आहे, त्याचबरोबर भ्रम आहे. भ्रमधरीशी या देहाचा मी अमर आहे असं वाटते, दुसरा मेला मी मरणार नाही, मला भक्तीची गरज नाही, हे सगळे भ्रम आहेत, भ्रांती आहेत. या सगळ्या भ्रांती आमच्या काढून टाकल्या. माया जी आहे ही माया देवाचीच आहे आणि मायेच्या रूपानं देव जगत चालवतो आणि आपल्यापर्यंत भक्ताला येऊ देत नाही. मग मायेचा आडपडदा आमचा तोडला, कुलूप मायेचे मोडिले आणि सिंके अविद्येचे तोडिले. अविद्या हीच मुळात आपल्या जन्माला कारण आहे. जीव आलाच कशामुळं? माया अविद्या तेने झाला जीव, त्याच्यामुळेच आला. म्हणून अविद्येचे शिंके तोडिले. हे शिंक जे आहे, तुम्ही व्हा रे दोहीकडे, मुख पसरोनी गडे, शिंके लाविले दुरी होतो तिघांचे मी वरी. म्हणजे त्रिगुणाच्या वर देव झालाय, त्रिगुणांच्या वर देव झाला, त्याला म्हणायचं गुणातीत अवस्थेत गेला. तुका म्हणे हाती टोकान अधिक उणे नेती एका. अशा पद्धतीनं तुम्ही व्हारे दोहीकडे, मुख पसरोनी गडे, वाहती त्या धारा घ्या रे दोही त्या कोपरा. मग पाहिजे तेवढं गोपाळांना दही दूध लोणी तूप मिळवून दिलं. गोपाळ धष्टपुष्ट झाले. गावामध्ये यशोदेला सगळ्या गवळणी मिळून गाराने सांगू लागल्या, वेगवेगळ्या प्रकारचे गाराने ऐकून यशोदा म्हणली, बाळा आता तुला शिक्षा करावी लागते. कृष्णा तुला शिक्षा करावी लागते. मग देव म्हणते, आई तू ह्या गवळणीचा आहे, तिच्या खरंच कशावरून, ह्यांच्याकडे काय पुरावा आहे? पुराव्यासहित यांनी बोलावं. मग यशोदा सुद्धा म्हणायला लागली, तुम्ही 12 घरच्या 12 गे, आळ घेता 4 अंधरागे. तुम्ही उगच आमच्या लेकरावर आळ घेता, तुम्ही पुराव्यासहित बोला. बरेच पुरावे सुद्धा आणून दिले. शेवटी आई सुद्धा कंटाळीन म्हणली, कृष्णा तुला आता मी दाव्यानं बांधणार आहे म्हणली. आणि एक दाव घेतलं. आता देव बांधल्या जाईल का दाव्यात? फक्त भाव भक्तीनं देव बांधल्या जातो. लक्षात ठेवा. कशानं? भाव बळे आकळे एरवी ना कळे, करतळे आवळे तैसा हरी. फक्त देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फारसे वित्त, झाले एक चित्त तरी बहुत. पुढे एवढ्यासाठी नका करू आता हतगा. म्हणजे पाठांतरातले भजने आहेत, ह्याचा मला आनंद आहे. विठाला मग देवानं सांगितलं, प्रयत्न करून बघ. आता आईनं प्रयत्न करू लागली, पण थोडीशी दोरी कमी पडायची. 2च भावार्थाचे बळ तेवढंच कमी पडायचं. पण शेवटी देवानं आई घामाघूम झालेली पाहिली आणि स्वतःलाच बांधून घेतलं. त्याचं कारण पुढचं एक काम करायचं होतं. आईनं उखळाला बांधलं.
कशाला बांधलं? उखळाला. जुन्या काळचे उखळ, उत्तर भारतातले मोठे उखळ असायचे, त्या उखळाला देवाला बांधलं. आता उखळाला बांधल्यावर देवानं ते उखळ ओढीत ओढीत नेलं. तिथं समोर 2 झाडं होते, ते जुळे झाडं होते. त्याला यमल अर्जुन नाव होतं. काय? यमल अर्जुन. कोणी कोणी विमल अर्जुन म्हणते. ते झाडं म्हणजे तुमच्या आमच्या दृष्टीनं झाडं होते, पण वास्तविक मोठ्याचे 2 लेकरं होते. ते कुबेराचे पोरं होते, नल आणि कुंवर. नल आणि कुंवर कुबेराचे पोरं होते. शापामुळं वृक्ष होऊन पडले होते आणि त्यांचा उद्धार देवाला करायचा होता. म्हणून बरोबर ते उखळ ओढीत ओढीत नेऊन 2 झाडाच्या मधोमध ते उखळ नेलं आणि देवानं एक जोराचा झटका दिल्याबरोबर ते झाड उन्मळून पडले आणि त्याच्यातून 2 पुरुष बाहेर आले. त्याचं नाव नलकुबेर. त्याला म्हणायचं विमल अर्जुन उपटून काढले आणि नलकुबेराचा उद्धार केला. विठ्ठला. आता सगळे म्हणू लागले हे बाबा काही साधा नाही. आई म्हणली ह्याला गावातच नको म्हणली. उद्या जाई राणा सवे घेऊनी गोधना. आता उद्यापासून तू गाई चारायला जा. म्हणजे माझ्या डोक्याची किरकिर गेली म्हणते. मला आता गावात ह्या बायांनी सगळा त्रास दिलाय. गोपिका गवळणी यांचे गाराणे ऐकून ऐकून मी कंटाळले कृष्णा. आता उद्या जाई राणा सवे घेऊनी गोधना. देव म्हणला ठीक आहे, मला तिकडे जायचे, कारण पुढेही बहुत करणे आहे. तुकोबरा अभंगाच्या ध्रुव चरणात म्हणतात की देवाला पुढेही भरपूर काम आहेत. म्हणा म्हणा. या रूपे अनंत, या रूपे अनंत, या रूपे आनंद. माझीवान ह्याला म्हणायचं टाइमला आपण रेडी पाहिजे, तत्पर पाहिजे. तेजस्विता, तपस्विता, तत्परता 3 गुण भजण्याकडे सुद्धा पाहिजे. महाराजांनी म्हणल्याबरोबर इकडे शब्द उच्चारल्याबरोबर जनप्रमाण म्हणलं तो तत्पर आहे म्हणायचं. आपल्या ठाई तत्पर. जशा त्या गोपिका देवाच्या कार्यात तत्पर होत्या. एक गोपिका म्हणत होती काट्यावरून चालायला लागली. काट्यावरून लोक म्हणले हसायला लागले, काट्यावरून कशाला चालत असेल? ती म्हणली कृष्णाच्या कार्यात जर एखाद्या वेळी मला काट्यावरून चालायची वेळ आली तर त्याची प्रॅक्टिस आजच व्हावी लागेल, म्हणून आतापासून मी त्याची तयारी करायली. तसं तत्पर राहिलं पाहिजे देवाच्या कार्यामध्ये. विठ्ठला. देव म्हणले ठीक आहे. कांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी, चारी तसे धेनू सावळा जगजेटी. देव निघाले. आता एवढ्या गाई गोपाळ सोबत, गाई गोपाळ सवंगडे वना आणि घेऊनी जाय खेळे नंदाचा काना. देव म्हणले आता तर आपल्याला पटांगणात जायचे. म्हणजे आता गावातली अडचण नाही आणि कुणाचं घरानं ऐकून घ्यायची आईला सुद्धा गरज नाही. आता बघायलाच कोण आहे म्हणले? गोपाळ, तुम्ही, आम्ही आणि ह्या गाई. गाई गोपाळ यमुनेच्या तटी, गोपाळ येती पाणी आ मिळोनी जग जेती, येती पाणी आ मिळोनी जग जेती. चेंडू चवगुला खेळती वाळवंती, चला चला म्हणती पाहू दृष्टी ओ, चला ऐशा
थोडे शब्द अवघड आहेत. गाई गोपाळ यमुनेच्या तटी. पुढे काय? येती पानिया मिळोनी जग जेठी. पुढे चेंडू चौगुना खेळती वाळवंटी. चला चला म्हणती पाहू दृष्टी हो. ऐशा गोपिका त्या कामातुरा नारी. चित्त विव्हळते पहावया हरी. अशा गोपिका आहेत. आणि देवानं रांगता गोधने राखीत आहे. आता गाई राखताना काय केलं? तुम्ही म्हणाल तिथं काही चरित्र केलं का? यमुनेच्या वाळवंटात तर मोठं चरित्र केलं देवानं. काय केलं? आता गायी जर चरायला सोडल्या तर मुलांना काय काम आहे म्हणले देव. आपण काय करूत? वेगवेगळे खेळ खेळूत म्हणले. कोणते कोणते? विटी दांडू चेंडू लगोरी नाना परी. खेळ मांडीला यमुनेच्या तिरी. देवानं वेगवेगळे खेळ चालू केले. असे खेळ चालू केले देवानं. हा मामा होतो तू हुंबरी. खेळत खेळत एक दिवशी मुद्दामच चेंडू टाकला. कुठं? यमुनेच्या डोहात. आता ते काम करायचं होतं देवाला. आणि त्या चेंडूच्या निमित्तानं, आता कथा लांबवीत नाही, फास्ट मध्ये सांगतो, कालिया नागाचं मर्दन केलं. सगळेजण आले. कृष्ण डोहात बुडाला, कृष्ण डोहात बुडाला म्हणू लागले. यमुनेच्या जवळ जाऊ लागले, पुन्हा परत येऊ लागले. प्रत्येकाला आपला जीव प्रिय आहे. यशोदा सुद्धा म्हणाली, माझ्या बाळाला मी तुम्हाला सांगितलं होतं की जवळीच खेळा नका जाऊ दुरी. सांभाळा मुरारी कृष्ण माझा. तरी सुद्धा तुम्ही माझ्या बाळाला त्या डोहात ढकलून दिलं की तो स्वतः गेला. गोपाळ म्हणले, यशोदेला सांगू लागले, हा कानाच एवढा खोडकर आहे की हा स्वतःहून, आम्ही सांगितलं होतं की त्या डोहामध्ये कालिया नाग आहे, जाऊ नको. तरी सुद्धा कदंबाच्या झाडावर चेंडू अडकल्याच्या निमित्तानं तो झाडावर चढून आणखी 20 मिनिटं आपल्याला पुन्हा काल्याचं वर्णन करायला राखून ठेवायचं. म्हणजे 5 मिनिटात बाकीचं चरित्र घ्यायचं. म्हणून आणखी थोडं फास्ट घेतो. त्या चेंडू यमुनेच्या डोहात टाकला, मुद्दामच टाकला कृष्णानं, कारण त्याला त्या कालियाचं मर्दन करायचं होतं. कालियाला त्याच्या पत्नीसहित रमणक द्वीपात पाठवलं. ते एक मोठं काम. कालिंदीचे हृदय शल्य फेडिले. मी मागा सांगितलं होतं. यमुनेला मुक्त केलं त्या कालियाच्या त्रासापासून. गोकुळाला मुक्त केलं, मथुरेला मुक्त केलं. सगळेजण आनंदी झाले. कृष्ण बाहेर आले. बाहेर आल्यावर मग मात्र यशोदेला वाटू लागलं, आता माझ्या बाळाची दृष्ट काढावी. केवढ्या केवढ्या मोठ्या राक्षसांना लहानपणीच मारायला चालू केलं. देवाला बघायला जेव्हा वेळ कमी असल्यामुळे फास्ट गेलो. आता कंसाला माहित होतं की नाही, आपला जो आपल्याला मारणार आहे तो गोकुळात सुखरूप वाढत आहे. मग त्यानं काय केलं होतं? वेगवेगळे राक्षस अगोदर मारायला पाठवले होते. पहिल्यांदा पुतना राक्षसी पाठवली. डिटेल कथा सांगत नाही, तुम्ही भागवतात ऐकलेली आहे. पुतना आल्यावर पुतनेचं स्तनामध्ये विष घेऊन आली आणि म्हणली, मी बाळाला स्तनपान करते. स्तनपान करण्याच्या निमित्तानं देवानं तिचं रक्तमांस शोषून पुतनेचा नाश केला. पुतनेला सायुज्य मोक्ष दिला. तू आसन कादिकाचे माने सायुज्य सौरसू पुतने, जे विषाचेनी स्तनपाने मारू आली. ज्ञानोबा वर्णन करतात की तू वैर्याही दिलेली मोक्ष सिद्धी. वैर्याला सुद्धा मोक्ष दिले. कपटा माबळवटा पिढे दिले दान.
अहो त्या माबळ भट्टाची सुद्धा तू फजिती केलीस देवा. रिठासूर आघासूर चिरुनी सांडिला, एवढे दैत्य बकासूर, आघासूर, रिठासूर, कंठासूर असे सर्व दैत्य, लहान मोठे दैत्य देवानं लहानपणीच मारले. आता एवढे मोठे मोठे दैत्य मारल्यावर कालियाचं सुद्धा मर्दन केलं. त्याच्यानंतर देवाला यशोदा म्हणू लागली की बाळा जरा तरी खोड्या कमी कर, आता खोड्या टाकून दे, मला सुखानं जगू दे. यशोदा विनंती करू लागली देवाला, देवा आता तू जरा खोड्या कमी कर. पण देवाला एवढे काम करायचे होते अवतारात, कारण हा अवतार परिपूर्णतम अवतार आहे. नीट लक्ष घ्या, परी उपसर्ग ज्याला लागला. परिपूर्णतम म्हणजे काय? मागच्या अवतारात जेवढ्याही कमी जास्ती गोष्टी राहिल्या त्या सगळ्या गोष्टी आता पूर्ण करायच्या होत्या देवाला. काही गोष्टी मागच्या अवतारात देवाला करता आल्या नव्हत्या. उदाहरण सांगतो, देवा राम अवतारामध्ये सीताशुद्धी करत असताना वानराला फक्त पाला खाऊन राहावं लागलं आणि सीतेचा शोध करावा लागला. महिना अन्न पाणी मिळालं नाही. रामाचं सुद्धा काही चाललं नाही. मर्यादा पुरुषोत्तम राम असून सुद्धा पोटभर खाऊ घालू शकले नाहीत आपल्या वानर सेनेला. मग ती उणीव देवानं ह्या जन्मात पूर्ण केली. ह्या अवतारात गोपाळांना सांगितलं की तुम्ही मागे उपाशी राहिला होतात, आता मात्र याल तरी यारे लागे, आजी दे तो पोटभरी. ते मागचं राहिलेलं पूर्ण केलं. एक झालं. दुसरं एक वचन देऊन ठेवलं होतं कुणाला? चंद्रसेनेला, ब्रह्मचार्याला मध्ये घालून म्हणजे मारुतीला. भुंग्याला पाठ कोरायला लावला आणि चंद्रसेनेकडून काम करून घेतलं. ऐरावण मैरावणाचं मरण ऐकून घेतलं, त्यांना मारलंय आणि शब्द पाळला नाही रामानं. ही गोष्ट बरी केली का? नाही बरी केली. म्हणून तर जनाबाई भांडल्या, धुंद झाला तुझा दरबार. असल्या गोष्टी करतोस देवा, तू नादी लावतोस आणि पूर्ण करीत नाहीस. मग ती राहिलेली गोष्ट या अवतारात सत्यभामा झाली चंद्रसेना, आणि तिला तिचं पाणी ग्रहण केलं म्हणजे तिला पत्नी म्हणून स्वीकार केला. अशा बऱ्याच अवतारातल्या फायली पेंडिंग होत्या जुन्या राहिलेल्या, सगळं बाळ घेऊन या अवतारात पूर्ण करायचं होतं देवाला. म्हणून परिपूर्णतम अवतार विठ्ठला. म्हणून तर तुकोबराय म्हणले ना, पुढेही बहुत करणे आहे. देवाला खूप काम आहेत म्हणले. हे सोंग सारिले या रूपे आनंदे, पुढेही बहुत करणे आहे. पुढे काय काय करायचं होतं फक्त यादी देतो मी, आणि मग काल्याचा प्रसंग वर्णन करायचं आपलं. पुढे 2-4 कामं आणखी राहिले होते. कोणते? एक गोकुळाचं रक्षण केलं देवानं. इंद्रानं पाऊस पाडला. गोवर्धन पूजा देवानं चालू केली की इंद्राला राग आला. इंद्र म्हणला दरवर्षी हे अन्नकूट करतात माझ्या नावानं, या वर्षी माझा भोग मला दिला नाही. मग संवर्तक मेघाला आज्ञा दिली आणि गोकुळावर मेघ जो कडाडीला शिळा वर्षल्या धारी, राखिले गोकुळ हे नखी भरोनिया गिरी. देवानं गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलला आणि गोकुळाचं रक्षण केलं. हे एक. त्याच्यानंतर जळत वनवाओ मुखीची प्राशिला. एकदा वनवा लागला, सगळे गोपाळ घाबरले. एवढा मोठा वनवा जंगलात आल्यानंतर आपण मरतो की काय? देवानं सांगितलं डोळे झाका आणि निश्चिंत राहा. डोळे झाकून बोटाच्या फट्टीतून गोपाळ पाहत होते. पूर्ण वनवा देवानं येणे मुखीची ग्रासीला देवानं गिळून घेतला. ऐसा हा लाघवा माया सूत्रधारी. असे बरेच काम केले. त्याच्यानंतर एकदा ब्रह्मदेवांना वाटलं की हे गाई गोपाळ घेऊन देव इथं रोजच येतो, म्हणून त्याचा हेवा वाटला आणि गाई गोपाळ एकदा चोरून नेले सत्य लोकाला. कुण?
ब्रह्मदेवानं, वेळ कमी असल्यानं फास्ट. मग देवानं तेच रूप इथं घेतले गाई गोपाळाचे, आणि 1 वर्ष देव गाई गोपाळ होऊन राहिला. मग ब्रह्मदेवाचा सुद्धा गर्वहरण देवानं ह्याच अवतारात केलं. म्हणून पुढे ही बहुत करणे आहे विठ्ठला. आणि आता त्याच्या पुढचे काम आपल्याला काल्याच्या कीर्तनात वर्णन करायचे नाहीत, फक्त निर्देश करतो. मग ते कधी नंतर बघा तुम्ही. त्याच्या पुढे देवाला काय काय काम होते. आता हे गोकुळातलं चरित्र झालं की पुन्हा देवाला मथुरेला जाऊन कंसाला मारायचं होतं, जरासंधाला मारायचं होतं, कालयवनाला मारायचं होतं, संपूर्ण दैत्याची कुळे नाशी, आणि सगळ्या ऋषींना भेटी द्यायच्या होत्या, भक्तांना भेटी द्यायच्या होत्या, आणि पांडवांसोबत राहून धर्म स्थापन करायचा होता. म्हणून महाभारत युद्धात पुन्हा देव मथुरेला काही दिवस राहिले. 17 वेळा जरासंधानं आक्रमण केल्यावर रणछोड राय की जय म्हणतो आपण. पुन्हा देवानं द्वारका वसवली. पुढे ही बहुत करणे आहे. द्वारका सोन्याची नगरी देवानं वसवली. तिथं राहून राज्यकारभार केला आणि जरासंधाचा वध केला. सगळ्या जनतेला आनंद दिला. पृथ्वी राक्षसमुक्त केली. हे पुढे ही बहुत करणे आहे. आणि महाभारताचं युद्ध जेव्हा झालं त्यावेळेस हा अर्जुनाचा सारथी म्हणून राहिला. सगळ्यात मोठं काम अर्जुनाला 18 अध्याय भगवद्गीता सांगितली. स्वमुखे आपण सांगेतो श्री विष्णू, श्री गीता हा प्रश्नो अर्जुनेशी. देखा नवल प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्यपण पार्थाचे करीतो असे. देवाचं सारथ्य अर्जुनाची घोडी धुतली अनंते, संकटे बहुते निवारिली. असे मोठमोठे काम केले. आणि धर्मराजाला घेऊन पुन्हा 36 वर्ष धर्म स्थापन केला आणि प्रजेला सुखी केलं. 18 दिवस महाभारताचं युद्ध पार पाडलं. मोठमोठे वीर त्याच्यात मारले गेले. 18 अक्षोहिणी सैन्य होतं कौरवाचं आणि 7 अक्षोहिणी पांडवांचं. एवढ्या सैन्याचा संहार झाला आणि देवानं धर्म स्थापन केला. युधिष्ठिराला राज्याभिषेक करून पुढे 36 वर्ष देव त्यांच्यासोबत राहिले. द्वारकेचा राणा पांडवाघरी. पुढेही बहुत करणे आहे. एवढं चरित्र पुढे केलं. पण हे पुढचं चरित्र मला आता नाही सांगायचं, फक्त निर्देश काय करणे आहे पुढे. तुम्ही पुन्हा उद्या म्हणाल महाराज अर्धच सांगून गेले, पुढे काय करणे आहे हे सांगितलं नाही. पुढे हे करणे आहे विठ्ठला. आता गाई गोपाळ सवंगडे वना घेऊन या जाय खेळे नंदाचा काना. सगळेजण वेगवेगळे खेळ खेळले. आता किती वेळ खेळ खेळायचा? 1:45 वाजला. सगळे म्हणले खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. देवा आता भुका लागल्यात, स्वयंपाक तयार आहे. झालाय का? झालाय का नाही? झालाय ना. भुका लागल्या म्हणले देवा. आता किती वेळ चरित्र आता राहिलेलं पुन्हा कधी काल्याला कधी आल्यावर घ्यावं लागेल ना. म्हणले सगळे एकदाच कसं होईल. ठीक आहे म्हणले खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. देव म्हणले मग ठीक आहे, आता खडकी सोडियेल्या मोठा, आजीचा दही काला गोमटा. घ्या रे दही भात प्रसाद देतो पंढरीनाथ. देव म्हणले सगळ्याच्या शिदोऱ्या आणा. काय करा? खडकी सोडियेल्या मोठा. आता काय करा? आणा सगळ्यांच्या शिदोऱ्या गोळा केल्या देवानं. आता हे महत्वाचा प्रसंग आहे, जो आजचा महत्व. शुकाचार्य वर्णन करतात या प्रसंगाचं. तो श्लोकही मी सांगणार आहे आणि त्या काल्याच्या प्रसंगाचं वर्णनही करणार आहे. एकदा प्रेमानं सगळ्यांना भजन करा मधलं विठोबा. देवानं सांगितलं झाली आता वेळ म्हणती आणा शिदोऱ्या. मग सर्व शिदोऱ्या एकत्र केल्या. देवाचं काला म्हणजे बघा समानता. ज्याची त्याची शिदोरी वेगळी आहे. तुमच्या प्रारब्धाची शिदोरी वेगळी आहे, ह्यांच्या संचिताची शिदोरी वेगळी आहे, प्रत्येकाची संचिताची शिदोरी वेगळी आहे. पण देवाला समानता आणायची होती. मगाच मी सांगितलं की सम्यक प्रकारचं मिलन म्हणजे काला. सगळ्यांच्या शिदोऱ्या देवानं एकत्र केल्या, त्याचं नाव काला. मग काला देवानं केला.
आता काला केल्यावर देव कुठं उभे आहेत? मध्यभागी उभे आहेत. त्याचं वर्णन शुकाचार्य करतात. तो श्लोक सगळ्यांनी सावध ऐकायचा. बिभ्रद वेणुम जठर पटयो शृंगवेत्रेच कक्षे वामे पानो मसृण कवलम तत्फलान्यंगुलिषु तिष्ठन् मध्ये स्वपरिशुरुधो हासयन् नर्मविश्वे स्वर्गे लोके मिशति बुभुजे यज्ञ भुगबाल केली पुंडली कवरदारी श्री ज्ञानदेव भगवान गोपाल कृष्ण भगवान घ्याला. देवानं काला केला. आपल्या इथं सुद्धा काल्याचा प्रसादात आपण काय करतो? आपले मुरमुरे लाह्या आणि दही भाताचा काला. तो काल्याचा प्रसाद किती महत्वाचा आहे थोडक्यात सांगतो. देवानं कसा काला केला? सगळ्यांच्या शिदोऱ्या एक केल्या. आता देव काला हातानं वाटतोय आणि उष्ट गोपाळांचं खातोय. ह्याच्यात तुम्हाला वाटत असेल अतिशोक्ती नाही. जे सुख योगिया मुनिजना ध्यानी ते सुख आसनी शयनी हरिसुख फावले रे हरिसुख फावले रे. कुणाला? गोकुळीच्या गवळिया गोपिका सकाळांना गाई गोपाळ सगळ्यांना ते सुख मिळालं. जे सुख योगिया दुर्लभ तोम्या देखिला साजनी. जे योग्यांना हजारो वर्ष तप जप करून सुद्धा देवाचा प्रसाद देवाच्या हातानं मिळत नाही, तो देव गोपाळाच्या मध्यभागी उभा आहे आणि आपल्या हातानं काला वाटतोय. त्या प्रसंगाचं वर्णन शुकाचार्यांनी केलं, अनेक संतांनी केलं की आपल्या हातानं देव गोपाळांना काला देतो. हे केवढं मोठं भाग्य त्या गोपाळांचं. कोणतं पुण्य त्यांनी केलं असेल, कोणतं पुण्य त्या गोपिकांनी केलं असेल. अहो त्या श्रुती होत्या ज्या वेदांना देव कळत नाही. श्रुती नेती नेती म्हणती तेथील प्रमाण नेनवे वेदासी ते जीवजंतुशी केवी कळे. तो परब्रह्म परमात्मा गोकुळामध्ये मध्यभागी उभा राहून सगळ्या गोपाळांना काल्याचा प्रसाद देतोय. त्याचं वर्णन संतांनी केलं की घ्या रे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. अशा पद्धतीचा काल्याचा प्रसाद सगळ्यांना तिथं मिळाला आणि देवानं सगळ्या गोपाळांना धन्य केलं. तो काला आपल्यासाठी सुद्धा दुर्लभ आहे. मृत्यू लोकात आपल्याला आज सगळ्यांना हा काला घ्यायचा आहे. काही देवांना वाटलं की हा काला आम्हाला मिळाला पाहिजे म्हणून आजी ओस अमरावती काला पहावया येती. देव विसरती देहभाव आपुला काल्याची आशे देव जळी झाले मासे पुसोनिया हासे टिरी सांगा ते हात. काला खाऊन झाल्यावर देवानं सांगितलं हात यमुने धुवायचे नाहीत. तिथं देव माशाच्या रूपानं आलेत, त्यांना काला मिळू द्यायचा नाही. काला वाटिता येणे विधाता ठकविला. अहो ब्रह्मदेवाला काला मिळू दिला नाही. तो काला ह्या गोपाळांना आणि फक्त गोकुळच्या लोकांना आणि आज या आसोला नागरीतील लोकांनाच मिळणार आहे. विठ्ठला गोपाळ म्हणून राहिले अरे किती गोड काला आहे. चवी रसाळ हा काला. तुका म्हणे चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडी असा काला आहे. म्हणले हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने. प्रेमाचा मसाला आहे त्याच्यात आणि देवाच्या भावाचा मसाला आहे. तो काला गोड आहे आणि तो काला घेण्यासाठी गोपाळ म्हणतात उपजोनी पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देवमुखी सुखे घालू उंबरीन. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. हे यमुनेचं वाळवंट, हे पंढरपूरचं चंद्रभागेचं वाळवंट हे उत्तम आहे आणि तिथं जो काला प्राशन करतो त्याला पुन्हा जन्म नाही, पुनर्जन्म न विद्यते आणि त्याच्यासारखा भाग्यवान कोणी नाही. म्हणून 7 दिवस जरी कोणी सप्ताहात नसतील आणि आज असतील, कमीत कमी 7 दिवस न पगाराच्या दिवशी तरी हजर असल्यावर पगार होणारच आहे. पण पगाराच्या दिवशी हजर पाहिजे, खळ्याच्या दिवशी हजर पाहिजे. म्हणजे आता अकाउंटवर चाललाय पगार, तुम्ही असा का नसा. आता बँकेमध्ये आणि तेवढ्याच पद्धतीनं फ्रॉड सुद्धा व्हायलेत तुमचे फोन पे वगैरे. म्हणजे लगेच कुणाचे तरी अकाउंटमधून पैसे गेले, काहीतरी झालं, रोज बातम्या आहेत. पण इथं तसं नाही. जो उपस्थित आहे त्याला काला आहे.
हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा का हरी कॅसेटवर म्हणा, कॅसेटवर नाही, मुखानं म्हणा आणि मुखानंच काला घ्या. आपण कशाला आहोत म्हणजे हळूहळू आपण यंत्राकडे चाललो. आपण स्वतः सुद्धा काही केलं पाहिजे. म्हणून मुखानं नाम, हातानं टाळी, महादोषाची होळी विठ्ठला. असा हा काल्याचा शेवटचा अभंग. नंतर कंठीधरीला कृष्णमणी होईल. त्याच्यानंतर काला सर्वांना मिळेल. आणि या आपल्या आजच्या ह्याचं शेवटचं चरण होणार नाही. फक्त त्याचा अर्थ सांगतो. आहे म्हणे तुका म्हणे धर्मसंस्थापने, केला नारायणे अवतार. मी आता अवतारवाद जास्त सांगत नाही. देवानं अवतार का केला? धर्मसंस्थापने, धर्मरक्षणासाठी अवतार केला. धर्मरक्षावया अवतार घेसी. अंबऋषीसाठी सोशिले गर्भवास. 10 गर्भवास वनमाळी म्हणजे देवानं अंबऋषीसाठी घेतले होते. ती कथा आहे. किंवा भक्तासाठी अवतार घेतो, वेगवेगळ्या कारणानं घेतो, ते नंतर बघू. पण आपल्या अभंगात असं आलेलं आहे की आहे तुका म्हणे धर्मसंस्थापने, केला नारायणे अवतार. हा अवतार परिपूर्ण अवतार आहे भगवान कृष्णाचा. जो कोणी या भगवान श्रीकृष्णाच्या अवतारात तल्लीन, त्या गोपिकासारखं व्हा. सगळ्या गोपिका जरा जाग्या व्हा. काही झोपलेल्या दिसायला. त्या गोपिकांना शुद्धच नव्हती. त्या दही दूध घेऊन जरी गेल्या तर दही दूध घ्या म्हणत नव्हत्या. काय म्हणत होत्या? देव घ्या, कोणी देव घ्या, फुका न लगे रुका. किंवा गवळण गोरस घ्या, गोविंद घ्या, कोणी दामोदरू घ्या. तव तव हसती मथुरेच्या गे. त्याचं वर्णन संस्कृत मध्ये केलंय. विक्रेतु कामा किल गोप कन्या, मुरारी पादार्पित चित्तवृत्ती, तद्यादिकं मोह वशाद ओचत, गोविंद दामोदर माधवेति, गोविंद दामोदर माधवेति. गृहे गृहे गोपवधू कदंबा, सर्वे मिलित्वा समवाप्य योगम, पुण्यानि नामानि पठन्ति नित्यं, गोविंद दामोदर माधवेति, गोविंद दामोदर माधवेति. गोविंद घ्या, कोणी दामोदरू घ्या गे, तव तव हसती मथुरेच्या गे. कोणी एकी भुलली नारी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी. गोरस विकताना हरी घ्या म्हणत होत्या. दही दूध घ्या म्हणत नव्हत्या. एवढा लळा कृष्णाचा लागला होता, तेवढा लळा आपल्या गोपिकांना लागावा म्हणून सगळ्यांना जाग केलं. विठ्ठला भगवत गीता किंचित धीता, गंगा जल लवकनिका पिता, सकृदपि यस्य मुरारी समर्चा, तस्यायम किम कुरुते चर्चा. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते, प्राप्ते सन्निहिते मरणे, नाही नाही रक्षती डुक्रूय करणे. म्हणून कधीतरी भगवान कृष्णाची पूजा करा आणि भगवद्गीता वाचा, त्याचं चरित्र वाचा. असं चरित्र जर उच्चार केला तर पवित्र होईन चरित्र उच्चारे. किंवा सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावी, भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या, आणि प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. जन नारदाच्या गादीवर उभा राहायचे, त्यानं लोकांचं रंजन करायचं नाही, लोकांना हसवायचं नाही. लोक झोपले तरी चालतील. नाथ महाराजांनी कीर्तनाची जी मर्यादा घालून दिली, त्या मर्यादेत ज्यानं कीर्तन केलं तो महाराज, असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे. म्हणून संप्रदायात कचरा घुसू देऊ नका. गायक वादक असतील, राग येऊ देऊ नका मायबाप. संप्रदाय शुद्ध पद्धतीनं, कीर्तन शुद्ध पद्धतीनं, कमी स्वर असू द्या, कमी गायन करा, परंतु वायफळ गप्पा कीर्तनाच्या गादीवर मारू नका, विनोद करू नका. संतांचंच चरित्र गा आणि देवाचंच चरित्र गा, त्यालाच कीर्तन म्हणावं. विठ्ठला समस्त ग्रामस्थ मंडळ, आसोला नागरे, तालुका औंढा, जिल्हा हिंगोली, या नरसी नामदेव आपल्याजवळ नामदेव महाराजाच्या जन्मस्थानानं पुण्य पावन भूमीमध्ये आज काल्याचा प्रसाद सर्वांना मिळणार आहे. आपण सर्वजण भाग्यवान. मला सुद्धा इथं येण्याचा योग आला. जास्त परिहार सुद्धा कीर्तनात 2 मिनिटाच्या वरी नाही. सर्वांचे धन्यवाद. त्याच्यात आमचे मृदंग वादक आले, विनेकरी आले, सर्व टाळकरी गायक वादक आले, गावातील सर्व प्रतिष्ठित व्यक्ती आले, सगळ्या क्षेत्रातले, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, प्रत्येक पत्रकार, जेवढ्या क्षेत्रातले, आणि संपूर्ण आमच्या माता भगिनी आल्या. गावातले आबाल वृद्ध आले, लहान थोर सर्व
याती भलत्या नातीन यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर. पुढे काय विचार. हा, न लगे चिंता कोणाशी. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. सकळाशी येते आहे अधिकार आणि कलियुगी उद्धार हरीच्या नामे. किंवा कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटे. या पद्धतीनं झालेली सेवा आपण गोड करण्याचा प्रयत्न केला. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम आयशे देई प्रेम काही कळा. हे त्याचं ध्रुवपद आहे बाळ क्रीडे त्या अभंगातलं. आज भगवान श्रीकृष्णाच्या लीला वर्णन करण्याचा योग आला. तुम्ही सर्वांनी शांतपणे त्या लीला ऐकल्या. मला वाटतंय माझी गाडी फार एक्सप्रेस होती आणि एक्सप्रेस गाडी असल्या ॲक्सिडेंट होण्याचा जास्त संभव आहे. म्हणून कमी जास्त अधिक झाला असेल तर तरी न्यूनते पुरते अधिकही सरते करून घ्यावे तुमते विनवितू असे. जास्त कमी झाला असेल तर ते तुम्ही मायबापाच्या अंतकरणानं पोटात घ्या. म्हणून करविली तैशी केली कटकट वाकडी का नीट देव जाणे. तुमचे कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. त्याची सुरुवात सांगा बरं. जन्मोजन्मी तुका म्हणे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती. म्हणून तुमचे कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. या न्यायानं झालेली सेवा गोपाल कृष्णाच्या चरणी समर्पित करतो आणि वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर हा कंठी धरीला कृष्णमणी होईल. कृष्ण